स्वतः अजितदादांनी तसे संकेत दिलेले आहेत. या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं, बीडचं पालकमंत्रीपद मिळावं, पक्षाने त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी, या विचाराचा मी आहे. कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार या नात्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील. माझा जो काही अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील, जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात, त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे ती त्यांची विचारधारा आहे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं, राजकारण करायचं, त्याच्या बाबतीत कुठेतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे, तो समाज मात्र दुर्दैवाने गेले 45 वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहिला, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आता नावाची चर्चा ही होत राहते, जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे. माझी जात आडवी येते असं मला वाटतं.